हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण बिझनेस फायनान्स या पेपरमधील जो चॅप्टर नंबर 3 आहे, या चॅप्टर नंबर 3 मधील एक कॉन्सेप्ट, एक मुद्दा, कंपनी डिपॉझिट्स म्हणजे कंपनीमार्फत भांडवल उभारणीसाठी या ठेवींचा स्वीकार केला जातो. या कंपनी डिपॉझिट बाबत डिस्कशन करणार आहोत. सो कंपनी डिपॉझिट और पब्लिक डिपॉझिट्स, इट इज व्हेरी ओल्ड मेथड ऑफ फायनान्स प्रॅक्टिस इन इंडिया. When commercial banks were not there, people used to deposit their saving with business concern of good repute. Even today, it is a very popular and convenient method of raising short-term and medium-term finance. Under this method, companies can raise funds by inviting their shareholders, employees, and the general public to deposit their saving with the company. To attract the public, the company usually offers a higher rate of interest than the interest on bank deposit. The period for which companies accept public deposit, ranges between 6 months to 36 months. काय आहे हे कंपनी डिपॉझिट किंवा पब्लिक डिपॉझिट? सर्वसाधारणपणे भारतामध्ये एक सर्वात जुना मार्ग कंपनीच्या भांडवल उभारणीसाठीचा म्हणून या पब्लिक डिपॉझिटकडे काय केलं जातं, बघितलं जातं. म्हणजे फार पूर्वीपासून हे प्रॅक्टिस, ही पद्धत भांडवल उभारणीसाठी कंपन्या काय करत आहेत, तिथं राबवत आहेत. जनरली ज्या ठिकाणी कमर्शियल बँक्स नाहीत, ज्या भागात किंवा ज्या देशामध्ये कमर्शियल बँक नाहीत, आता ही सिच्युएशन नसते, कमर्शियल बँक आहेतच, त्या ठिकाणी जनरली जे पब्लिक आहे त्यांच्या ज्या बचती आहेत त्या कुठं डिपॉझिट करतात, कुठं ठेवतात? ज्या व्यवसाय संस्थेचं गुड रेप्युटेशन आहे, चांगल्या व्यवसाय संस्था आहेत, त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपली ही सेव्हिंग ठेव म्हणून काय करतात, तिथं ठेवतात. आज सुद्धा इव्हन टुडे हा एक काय आहे, लोकप्रिय आणि एक सहज सोपा भांडवल उभारणीचा, म्हणजे शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म, मिडियम टर्म भांडवल उभारणीचा एक मार्ग म्हणून या मार्गाकडे काय केलं जातं, बघितलं जातं. थोडक्यात काय, आज सुद्धा भारतातील कंपन्या या डिपॉझिटच्या माध्यमातून भांडवल उभारणी करतात. यामध्ये काय होतं, अंडर दिस मेथड कंपन्या काय करतात, कॅन रेज फंड्स इन्व्हायटिंग देअर शेअर होल्डर. हे भांडवल उभारणी कंपन्या कसं करतात, त्यांचे जे शेअर होल्डर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत किंवा जनरल पब्लिक आहेत, त्यांना एक ऑफर केली जाते, त्यांनाच इन्व्हाइट केलं जातं. कशासाठी? डिपॉझिट देअर सेव्हिंग विथ कंपनी, म्हणजे कंपनीमध्येच तुमच्या या बचती ज्या आहेत त्या बचती काय करा, ठेव म्हणून ठेव. त्यासाठी काय केलं जातं, टू अट्रॅक्ट द पब्लिक द कंपनी युजली ऑफर्स. त्यासाठी कंपन्या काय करतात, हायर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. म्हणजे बँकेमध्ये डिपॉझिटवर जो व्याज मिळतो, व्याजदर असतो, त्याच्यापेक्षा जास्त व्याजदरानं या कंपन्या काय करतात, पब्लिकला ऑफर देतात आणि त्यामुळे पब्लिकला अट्रॅक्ट करणं या कंपन्यांना सोपं जातं. द पिरियड फॉर विच, ह्या डिपॉझिटचा जो पिरियड आहे, कंपन्या ज्या डिपॉझिट ऍक्सेप्ट करतात त्याचा पिरियड किती असतो, साधारणपणे रेंजेस बिटवीन 6 महिने ते 36 महिन्यापर्यंतचा हा पिरियड असतो. मग अशा पद्धतीनं भांडवल उभारणीसाठी कंपन्या खास करून शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म, मध्यम मुदतीचं भांडवल या डिपॉझिट मार्फत कंपन्या काय करतात, तिथं उभा करत असतात. रेझिंग ऑफ कॅपिटल काय आहे, याची प्रोसेस ती बघू. वेन अन ऑर्गनायझेशन वॉन्ट टू रेज फंड्स थ्रू पब्लिक डिपॉझिट, इट गिव्स अन ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर. द ॲडव्हर्टाइजमेंट हायलाइट्स द अचिव्हमेंट्स अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट ऑफ द अंडरटेकिंग अँड इन्व्हाइट्स द इन्व्हेस्टर टू डिपॉझिट देअर सेव्हिंग विथ इट. इट डिक्लेअर्स द रेट ऑफ इंटरेस्ट which may vary depending upon the period for which money deposited. It also declares the time and mode of payment of interest and repayment of deposit. Normally, they appoint some local firms to act as brokers and helps them in providing service to the depositors. काय प्रोसेस आहे? सिंपल आहे. एक ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाते न्यूजपेपरमध्ये. या ॲडव्हर्टाइजमध्ये कंपनीच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत, फ्युचर जे आहे कंपनीचं, त्या फ्युचरच्या बाबतीत कंपनीकडून माहिती दिली जाते आणि त्याद्वारे जो गुंतवणूकदार आहे डिपॉझिट करण्यासाठी काय केला जातो, इन्व्हाइट केला जातो, म्हणजे त्याला अपील केलं जातं. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो डिक्लेअर केला जातो. हा रेट ऑफ इंटरेस्ट जनरल काय असतो, बदलता असतो. कशाच्या, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट नेमका कसा ठरवला जातो, डिपेंडिंग अपॉन पिरियड विच मनी इज डिपॉझिटेड.
म्हणजे किती पिरियडसाठी पैसे ठेवले जाणार आहेत. 6 ते 36 महिन्यापर्यंत हे डिपॉझिट ऍक्सेप्ट केलं जातं. कमी पिरियड असेल तर कमी व्याजदर, जास्त पिरियड असेल जनरली जास्त व्याजदर ऑफर केला जातो. इट ऑल्सो डिक्लेअर्स द टाइम अँड मोड ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट, आणि इंटरेस्ट कसं पेड केलं जाईल, रिपेमेंट कसं केलं जाईल डिपॉझिटचं, हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं असतं. आणि काही वेळेला कंपन्या डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून कंपन्या वेगवेगळ्या भागामध्ये आपले जे एजंट्स आहेत, ब्रोकर्स आहेत, ते काय केले जातात, ते त्या कंपन्यामार्फत नेमले जातात आणि त्यांच्याकडून हे डिपॉझिट्स ऍक्सेप्ट केले जातात. किपिंग इन व्ह्यू द माल प्रॅक्टिसेस ऑफ सर्टन कंपनीज, तर काही कंपन्या यामध्ये काय करू शकतात, तिथं चुकीच्या पद्धतीनं काही व्यवहार करू शकतात. सच नॉन पेमेंट ऑफ इंटरेस्ट फॉर इयर्स टुगेदर अँड नॉन रिफंडिंग ऑफ मनी, द गव्हर्नमेंट हॅज फ्रेम्ड सर्टन रूल्स and made certain amendments in Companies Act for their security. The maximum rate of interest and brokerage payable are decided by Reserve Bank of India. The amount of deposit should not exceed 25% of the paid-up capital and general reserve. The company is also required to maintain a register of depositors containing all particulars as to public deposits. तर काही वेळेला जे माल प्रॅक्टिसेस आहेत, काही कंपन्या करतात, हा अनुभव आहे. त्यामुळं आता हे माल प्रॅक्टिसेस किंवा चुकीचे व्यवहार कोणते असतात, नॉन पेमेंट ऑफ इंटरेस्ट, काही वेळेला हे व्याज दिलं जात नाही, फॉर इयर्स टुगेदर म्हणजे वर्षानुवर्षे हे व्याज दिलं जात नाही, काही वेळेला जी डिपॉझिटची अमाऊंट आहे ती सुद्धा पब्लिकला परत केली जात नाही. त्यामुळं सरकारनं काय केलं आहे, हॅज फ्रेम्ड, गव्हर्नमेंट फ्रेम्ड सर्टन रूल्स, काही नियम तयार केले आहेत, अँड मेड सर्टन अमेंडमेंट्स इन कंपनीज ऍक्ट, म्हणजे पब्लिकच्या डिपॉझिटच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं कंपनी ऍक्टमध्ये काही अमेंडमेंट, सुधारणा केलेल्या आहेत, काही जे नियम आहेत ते नियम तयार केलेले आहेत. काय आहेत सर्वसाधारण कॉमन नियम, द मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट अँड ब्रोकरेज पेबल बाय डिसाइडेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे, मॅक्झिमम किती द्यायचं, ठीक आहे, बँकापेक्षा जास्त दिलं जातं, पण किती द्यायचं, जे काय इन्फ्लेशन रेट आहे मार्केटमधला त्याचा विचार करून हे रेट ऑफ इंटरेस्ट किती ठरवायचे, एक त्याची जी मर्यादा आहे, किंवा जे ब्रोकरेज किती द्यायचं एजंटला, मध्यस्थ नेमले जातात डिपॉझिट ऍक्सेप्ट करण्यासाठी, तर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच काय करत असते, त्याच्या गाईडलाईन्स इश्यू करत असते, ठरवत असते. द अमाऊंट ऑफ डिपॉझिट, आता डिपॉझिट किती ऍक्सेप्ट करायचं कंपन्यांनी, त्यांनी सांगितलंय शुड नॉट एक्सीड 25% ऑफ पेड अप कॅपिटल अँड जनरल रिझर्व्ह, म्हणजे कंपनीचं जे पेड अप कॅपिटल आहे आणि जनरल रिझर्व्ह जो आहे त्याची जी अमाऊंट होते त्याच्या 25% जास्त डिपॉझिट ऍक्सेप्ट करू नये. म्हणजे थोडक्यात काय, 1 लाख रुपये जर शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह असेल तर 25,000 रुपयापेक्षा जास्त डिपॉझिट ऍक्सेप्ट करायचं नाही, असा साधारणपणे एक नियम आहे. द कंपनी इज ऑल्सो रिक्वायर्ड टू मेंटेन रजिस्टर ऑफ डिपॉझिटर्स कंटेनिंग ऑल पर्टिक्युलर्स ॲज टू पब्लिक डिपॉझिट, आणि या पब्लिक डिपॉझिट म्हणजे जे डिपॉझिट ऍक्सेप्ट केलं आहे त्या सगळ्या डिपॉझिटर्सचं एक जे रजिस्टर आहे ते कंपन्यांनी मेंटेन करावं, अशी अपेक्षा यामध्ये असते. आता याचे काय आपण फायदे बघूया पब्लिक डिपॉझिटचे. पहिला, सिम्पल अँड इझी, सहज आहे हे, तुम्ही म्हणजे कंपन्या डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकतात. काय, द मेथड ऑफ बॉरिंग मनी थ्रू पब्लिक डिपॉझिट इज व्हेरी सिम्पल. इट डज नॉट रिक्वायर मेनी लिगल फॉर्मॅलिटीज. इट हॅज टू ॲडव्हर्टाइज इन द न्यूजपेपर अँड रिसिप्ट इज टू बी इश्यूड. सिम्पल काय, ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सिम्पल आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहेत. रिझर्व्ह बँकेनं, गव्हर्नमेंटनं परवानगी दिली की ही प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची न्यूजपेपरमध्ये आणि डिपॉझिट ऍक्सेप्ट करून जे डिपॉझिट रिसिट्स आहेत त्या इश्यू करायच्या, म्हणजे सहज सोपा मार्ग आहे. कमी कालावधीसाठी जर भांडवल लागत असेल तर थ्रू डिपॉझिट कंपन्या ते पटकन ऍक्सेप्ट करू शकतात, रेज करू शकतात, उभारू शकतात. नो चार्ज ऑन असेट. हा एक मुद्दा आहे की यासाठी काही असेट वगैरे घाण देण्याची गरज नसते. पब्लिक डिपॉझिट आर नॉट सिक्युर्ड. जनरली हे सिक्युर्ड नसतात. दे डू नॉट हॅव एनी चार्ज ऑन फिक्स्ड असेट्स ऑफ द कंपनी. हा एक फायदा आहे की कंपनीच्या कोणत्याही असेटवर डिपॉझिट घेत असताना चार्ज देण्याची गरज नसते. इकॉनॉमिकल, expenses incurred on borrowing through public deposit are much less than expenses of other methods like issue of shares and तर पब्लिक डिपॉझिट थ्रू भांडवल रेज करत असताना हे इकॉनॉमिकल म्हणजे बचत होते यामध्ये, ॲज कम्पेअर टू जे इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्ससाठी जो खर्च करावा लागतो, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ब्रोकरेज असेल, सेबीमध्ये नोंद करावयाची असेल वगैरे वगैरे, बँकर्स नेमायचे असतात, ह्या सगळा खर्च करावा लागत असतो. ह्या तुलनेनं हे काय मानलं जातं, कमी खर्चिक मानलं जातं. देन फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे पब्लिक डिपॉझिट एक फ्लेक्झिबल मार्ग आहे, लवचिकता आहे. पब्लिक डिपॉझिट ब्रिंग फ्लेक्झिबिलिटी इन कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ द कंपनी. भांडवल रचनेमध्ये एक लवचिकता या डिपॉझिटमुळे काय होते, निर्माण होते. दिस कॅन रेज व्हेन निडेड अँड रिफंडेड व्हेन नॉट रिक्वायर्ड. म्हणजे ज्यावेळेस गरज असेल तुम्ही हे भांडवल उभारू शकता, ज्यावेळेस गरज नसेल
तुम्ही ते काय करू शकता, परत पण देऊ शकता. म्हणजे 2-5 वर्षासाठी भांडवल लागणार असेल तर लगेच तुम्ही रेज करू शकता. लगेच भांडवलाची पूर्तता तुमचं काम झाल्यानंतर, म्हणजे व्यवसाय संस्थेचा हेतू साध्य झाल्यानंतर हे परत पण देता येत असतं. त्या अर्थानं ती लवचिकता कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये, भांडवल रचनेमध्ये येत असते. ह्याच्या काय मर्यादा आपण बघूया. अनसर्टेनिटी, अनिश्चितता. कोणत्या अर्थानं? अ कन्सर्न शुड बी हाय रेप्यूट अँड हॅव हाय क्रेडिट रेटिंग टू अट्रॅक्ट पब्लिक टू डिपॉझिट देअर सेव्हिंग. There may be sudden withdrawals of deposits which may create financial problems. Depositors are regarded as fair weather friends. So, अनिश्चितता कोणत्या अर्थानं? ज्या व्यवसाय संस्था हाय रेप्युटेशनच्या आहेत, ज्यांचं हाय क्रेडिट रेटिंग आहे, चांगला पतदर्जा आहे, त्याच कंपन्या हे डिपॉझिट ॲक्सेप्ट करू शकतात, अट्रॅक्ट करू शकतात. ॲक्सेप्ट करू शकतात म्हणण्यापेक्षा अट्रॅक्ट करू शकतात. पण मर्यादा काय? देअर मे बी सडन विड्रॉल्स ऑफ डिपॉझिट. काही वेळेला अचानक जे ठेवीदार आहेत, गुंतवणूकदार आहेत, आपलं डिपॉझिट काय करू शकतात, तिथं विड्रॉ करू शकतात. त्यामुळं एक फायनान्शियल जो क्रायसिस आहे, प्रॉब्लेम आहे, तो व्यवसाय संस्थेमध्ये निर्माण होऊ शकतो. डिपॉझिटर्स आर रिगार्डेड ॲज फेअर वेदर फ्रेंड्स. त्यानंतर इनसिक्युरिटी, हे असुरक्षित मानलं जातं. कोणत्या अर्थानं? पब्लिक डिपॉझिट डू नॉट हॅव एनी चार्ज ऑन द असेट्स ऑफ कन्सर्न. इट मे नॉट ऑलवेज बी सेफ टू डिपॉझिट सेव्हिंग with companies, particularly those which are not very sound financially. So, हे असुरक्षित काय? पब्लिक डिपॉझिट डू नॉट हॅव एनी चार्ज ऑन असेट. ठीक आहे, कोणतेही चार्ज असेटचे पब्लिकला डिपॉझिट ॲक्सेप्ट करत असताना द्यावे लागत नाहीत. सो इट मे नॉट ऑलवेज बी सेफ डिपॉझिट सेव्हिंग विथ कंपनीज, पर्टिक्युलरली दोज. तर कंपन्या, अशा कंपन्यामध्ये डिपॉझिट करणं असुरक्षित असू शकतं. कोणत्या कंपन्यामध्ये? विच आर नॉट व्हेरी फायनान्शियली साऊंड. म्हणजे ज्या कंपन्या फायनान्शियली वीक आहेत, कॅपिटल स्ट्रक्चर वीक आहे, अशा कंपन्यामध्ये गुंतवणूक करणं एक गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं असुरक्षित असू शकतं. कंपनीच्या दृष्टीनं सुद्धा हे भांडवल ॲक्सेप्ट करणं असुरक्षित असू शकतं. ॲट द टाइम ऑफ प्रीपेमेंट, परतफेडीच्या वेळेला जर हे पेमेंट देऊ शकले नाही तर कंपनीचं रेप्युटेशन खराब होऊ शकतं. लिक्विडेशनमध्ये सुद्धा कंपनी जाऊ शकते. एक इमेज त्यामुळं खराब पण होऊ शकते. लिमिट्स ऑन अमाऊंट रेज, मर्यादा आहेत भांडवल उभारणीसाठीच्या रकमेच्या. वर आपण ती लिमिट बघितले, 25% जास्त पेडअप कॅपिटल आणि रिझर्व्हच्या 25% जास्त रक्कम रेज करता येत नाही. देअर आर लिमिट्स ऑन अमाऊंट ऑफ दॅट कॅन बी रेज्ड थ्रू पब्लिक डिपॉझिट. मर्यादा इथं काय होत असतात, निर्माण होत असतात. तर या माध्यमातून, म्हणजे ठेवी स्वीकारण्याच्या माध्यमातून कंपन्या काय करू शकतात, आपलं भांडवल रेज करू शकतात, भांडवल उभारू शकतात.